तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आलेली ती म्हणजे कुठली तर नमो शेतकरी योजनेची सर्वात मोठी बातमी म्हणावी लागणार आहे ती बघा इकडे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी लॉटरी लागली आहे, कारण सरकारनं नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाढवला. आता नमो शेतकरी 4,000 रुपये मिळणार. मुख्यमंत्र्यांनी आज सकाळीच 2200 कोटींचा निधी मंजूर केला आहे. बघा, स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी याची यादी अधिकृत माहिती पत्रकारांना दिली आहे. आता ज्या शेतकऱ्यांना PM किसानचा 21वा हप्ता मिळाला त्या शेतकऱ्यांना आता नमोचा 4,000 रुपये हप्ता मिळणार आहे. तर 4,000 रुपयेचा हप्ता वाढून मिळणार आहे नमोचा. तर शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी बातमी म्हणायला लागेल. 2 डिसेंबरला संपूर्ण राज्यात मतदान आहे आणि मतदान आधी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे देण्याचं नियोजन सरकारने केलंय. पण आज पहिल्या टप्प्यात 10 जिल्ह्यांना प्राधान्य दिलं आहे. शेतकऱ्यांना थोड्याच वेळात 10 जिल्ह्यांत पैशाचे वितरण सुरू होणार आहे, अशी माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. नमोचा हप्ता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात येणार. तातडीची बातमी ही मुख्यमंत्र्यांनी आता दिली आहे. त्यामुळे तुमचं आज बँक खातं जे आहे, खातं जे तुमचं आहे खातं ते जाऊन तुम्ही चेक करायचं आहे. बघा, मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे इथे नमोचा हप्ता पूर्वी 2,000 रुपयाचा द्यायचा, पण आता नमोचा हप्ता 8वा हप्ता येणं बाकी होतं. 8व्या हप्त्यासाठी किती लोक थांबले होते. KYC केलं असेल तर आत्ताच KYC करून ठेवा. तुमच्यासाठी मोठी बातमी. नमोचा 8वा हप्ता, 8वा आणि 9वा हप्ता मतदानाच्या पार्श्वभूमीवर एकत्र येण्याची चर्चा खूप जोरात चालू आहे. त्यामुळे सरकारने घेतला आहे मोठा निर्णय. आता शेतकऱ्यांना नमो शेतकरी असू दे, PM किसान असू दे, याचे हप्ते तर येतच आहेत. नमोचे आता 2 एकत्र म्हणून 4,000 रुपये तुमच्या खात्यात येणार आहेत. त्यामुळे कुठलीही चिंता करण्याची काही गरज नाही. आता इकडे बघा, तुम्ही तुमच्यासाठी इथं काय अजून एक बातमी आहे ती पण सांगतो. अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी दिली की माहिती एकत्र 2,000 रुपये म्हणजे एकत्र 2 हप्ते तुमच्या खात्यात येणार. पहिले म्हणजे ते पहिला हप्ता 2,000चा, दुसरा हप्ता 2,000चा. त्यामुळे तुमच्या खात्यात लवकरात लवकर पैसे वितरित करण्याचं काम केले. निवडणुकीच्या आधी बघा, पूर्वी सरसकट सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळायचे, पण आता तसं नाही आहे. शेतकऱ्यांना 2 ते 3 वेगळ्या याच्या याद्या निर्माण होणार. त्यानंतर त्याची यादी वाटपासारखी निघणार. त्यानंतर पहिल्या यादीत असणाऱ्या शेतकऱ्यांचं नाव जे फक्त 4,000 रुपये मिळणार आहेत. पहिल्या यादीतील शेतकरी अतिशय नशीबवान असणार आहे, तर दुसऱ्या यादीतील शेतकऱ्यांना फक्त 2,000 रुपये मिळणार आहेत. तिसऱ्या यादीतील शेतकऱ्यांना नशीब कामातून जाणार आहे, कारण की ज्यांचा लाभ म्हणजेच ज्या शेतकऱ्यांचा लाभ जो आहे हा कायमस्वरूपी बंद होणार आहे त्यांना पण मिळणार नाही हा हप्ता. सरकारनं 4 कठोर नियमन वितरण करण्याचे आदेश दिले आहेत. बँकाला 3 याद्या दिणार आहेत. म्हणजेच पहिल्या यादीत जे आहेत ते 4,000 रुपये त्यांना मिळणार आहेत, आणि दुसऱ्या यादीत आहेत त्यांना 2,000, आणि तिसऱ्या यादीत ते बाद झालेली यादी संपूर्ण पैसे म्हणजे त्यांचे बंद होणार आहे. त्यानुसार इथे याद्या निर्माण केल्या आहेत. आदेश बँकांना दिले आहेत. पूर्वी सगळ्या शेतकऱ्यांना सरसकट 2,000 रुपये यायचे, पण 4,000 रुपये द्यायचे. त्यामुळे 3 वेगळ्या याद्यानुसार आता पैशाचे वितरण होणार आहे, कारण की 4 नियम सरकारने लागू केले आहेत. शेतकऱ्यांचं 4 नियमात बसतील. पहिल्यांदा यातील म्हणजे 4 नियम जे बसवले आहेत ते पाहूया आपण. म्हणजेच काय, जर 4,000 रुपये मिळणार आहे असले तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की सरकार 15 दिवसापूर्वी एक गुपित पद्धतीने पडताळणी सुरू केली आहे. म्हणजेच गुपित पद्धतीने पडताळणी म्हणजेच काय, जर शेतकऱ्यानं इथं बघा, ग्रामसेवक असेल, तलाठी असेल, शेतकरी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आताशी पडताळणी झाली आहे. पडताळणीमध्ये लक्षात आलं की शेतकऱ्यांच्या घरात 4 चाकी गाड्या आहेत. शेतकरी लाभ घेत आहेत. शेतकरी असे सापडले घराची परिस्थिती एवढी चांगली असून पण नमो शेतकरीचा एवढा 2,000 रुपयेसाठी ते लाभ घेत आहेत. एवढं घरात 2-2, 3-3 शेतकरी या योजनेचा लाभ घेत असतील तर काही घरात असं सापडले की परिस्थिती जमते, पण 4-5 योजनेचे लाभ एकाच घरामध्ये घेत आहेत. ते योग्य नाही. त्यामुळे आता तिथेही लाभ बंद होणार आहे. बघा इकडे तर अशा प्रकारचे जे वेगवेगळे शेतकरी तर लाभ घेत आहेत. तुम्ही पाहिलं नसेल, नियमांचं उल्लंघन केल्यानंतर म्हणजेच काय, नियम जर पाळला नसेल तर त्यांना हप्ता मिळत नाही. हप्ता मिळत नाही, त्या शेतकऱ्याला हप्ता मिळायचं बंद होतं. तर अशा प्रकारचे जे शेतकरी आहेत या योजनेतून बाद करण्याचे सरकारने 4 नियम लागू केले आहेत. पहिल्या शेतकऱ्यांना 3 यांच्या याद्या तयार केल्या आहेत.
4 नियम केले आहेत. त्यामध्ये काय स्पष्टपणे सांगितलं की शेतकरी 4 नियमांचे उल्लंघन केले तर त्याच्या यादीत नाव नाही, तर तुमचं नशीब चमकणार आहे, कारण तुम्हाला 4000 रुपये मिळणार आहे. बघा इकडे काही म्हणजेच आज थोड्याच वेळामध्ये दुसऱ्या यादीमध्ये शेतकरी शेतकऱ्यांचे त्यांना 2-4 प्रकारे एखाद्या 2 नियम लागू केले, एकाला 4 नियम लागू केले, एकाला 3 नियम लागू केले. पण अपात्र शेतकऱ्याची यादी आहे. मग पहिल्या यादीत नंबर लावण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर सरकारने सांगितलं आहे की कोणत्या 10 जिल्ह्यांची यादी आज पहिल्या दिवशी जाहीर करण्यात येत आहे. अपात्र कोणकोणते शेतकरी ठरले या यादीतून समजून जाईल. बघा इकडे की पात्र व्हायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला सविस्तर सांगण्यात आले की पहा, जर तुम्हाला नवशेतकरी हप्ता 4000 रुपये मिळणार असेल, जर तुम्हाला 4000 रुपये गरज असेल, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता बघा, कारण नमो शेतकरीचा जो हप्ता आहे, योजनेचा हप्ता सरकारने एकत्रित 4000 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. पण मुख्यमंत्री 2200 कोटी रुपयाचा निधी आज मंजूर करून टाकलेला आहे. म्हणजेच 2200 कोटी रुपये आता महाराष्ट्र नमो शेतकरी योजनेसाठी इथं जाहीर करण्यात आले. त्यामुळे याचं वितरण कसं शेतकऱ्यांना होईल हीच काळजी आता शेतकऱ्याला लागलेली आहे. पहा इकडे निवडणूक चालू आहे. निवडणूक आता म्हणजे 2 ऑक्टोबर दिवशी मतदान आहे. त्याच्या आतच तुम्हाला आता आचारसंहिता पण चालूच आहे, त्याच्या आतमध्येच तुम्हाला ते पैसे वितरित करणार आहेत. त्यामुळे इकडे लक्ष देऊन पाहायचं आहे. निवडणूक आहे, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, निवडणूक संपूर्ण राज्यात संपूर्ण देशामध्ये 2 तारखेनंतर चालू होणार असल्याचे असे निर्णय सरकारने दिले आहेत. याच मतदानासाठी जर सरकारला मतदान मिळवायचं असेल तर शेतकऱ्यांना खुश करायचं असेल, याची यादी सरकारने आता मंजूर करण्यात यावी. यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे जे नियम लावले तेही आता स्पष्टपणे सांगणार आहे. बघा इथं पहिला टप्पा तातडीने सुरू करण्यात आदेश शेतकऱ्यांसाठी दिला आहे. 3 टप्प्यामध्ये हे वितरण होणार आहे. पूर्वी शेतकरी बांधवांना 2000 रुपये मिळाले, पण पीएम किसान योजनेचा हप्ता आता आपल्याला मिळत आहे. 19 नोव्हेंबरला ज्यांनी वितरण झालं आहे, 19 नोव्हेंबरला आता तुमच्या खात्यामध्ये पीएम किसानचे पैसे आले असतील. अगदी त्यांच्या खात्यामध्ये शेतकऱ्यांना आता 4000 रुपये जमा झाले पण असतील. 3 वेगवेगळ्या याद्या तयार केल्या आहेत. त्या याद्यामध्ये असं सांगण्यात आले की शेतकऱ्याचे नशीब चमकणार आहे. यादीतले शेतकरी तोडफाड ठीक आहे, पण त्यांना 2000 मिळणार. पण तिसऱ्या यादीतील शेतकऱ्यांना नशीब एकदम खराब असणार आहे, कारण त्यांना डायरेक्ट अपात्र केलं जाणार आहे, कारण की त्याने नियमांचं उल्लंघन केलंय. पहिल्या यादीत प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक बँकांना सरकारने 2 ते 3 वेगळ्या यादींना पहा. आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना काही स्टेट बँकेचे खाते दिले, काय बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र. तर बँकेमध्ये खाते असेल तर प्रत्येकमध्ये 3 वेगवेगळ्या नियमानुसार उल्लंघन केल्याचे इथं दिसून येत आहे. मग 3 याद्या काढल्या आहेत सरकारने, त्यानुसार तुम्हाला पैसे वितरित मिळणार आहे. शेतकऱ्यांना पैसे दिले जायचे, पण तसं वेगळं आता पद्धतीने वर्गवारी करण्यात येत आहे. ज्यामुळे आता पहिल्या यादीतील जे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, त्यामध्ये पहिली यादी नाव आहे काय करायचं. पहिल्या यादी असणार ते खुश असणार आहे. दुसऱ्या यादीतले पण आहेत, पण त्यांना 2000 मिळणार. त्यामुळे आता शेतकऱ्याला काय करावं कळणार. पहा, शेतकऱ्यांसाठी अतिशय सोन्याचा दिवस आहे, कारण उजाडलाच म्हणावं लागेल. आता इथं अर्थ विभाग जो आहे, विभागाकडून 2200 कोटी रुपयांचा निधी फक्त नमो शेतकरी योजनेसाठी दिला आहे. राज्यातील 93 लाख शेतकरी बांधवांना सांगण्याची आनंदाची बातमी आहे, कारण की 10 जिल्ह्यांपैकी इतर ठराविक जिल्ह्यांना हे पैसे मिळणार आहेत. म्हणजे 36 जिल्ह्यापेक्षा 10 जिल्ह्यांनाच पैसे मिळणार आहेत. त्यामुळे काळजी करायचं काही काम नाही. नियम जर यामध्ये आता नियम कडक लावले तर शेतकरी किती वगळू शकतात तुम्ही पण पहा. नियम लावले आहेत ज्यामुळे सर्व शेतकऱ्यांना हप्ता मिळणार आहे. पहा काय काय अटी असल्या, काय काय पात्रता असणार आहे, सोशल मीडियावर बघायचं आहे. तुम्ही सुद्धा आत्ता हा व्हिडिओ बघत असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून ठेवायचं आहे. आता बघा इकडे की बातम्या खूप अफवा पसरत आहेत की असं होणार तसं होणार, निवडणुकापूर्वी पैसे येणार नाहीत, असं होणार तसं होणार. पण तुम्हाला पैसे निवडणुकीच्या आधी येणार आहेत, त्यामुळे लक्षपूर्वक पाहायचं आहे. निवडणूक ही आचारसंहिता आहे, पण सरकारनं स्पष्ट केले की निवडणुकापूर्वी जर तुम्ही असाल तर निवडणुकीच्या आधी तुम्हाला पैसे योजनेचे मिळून जातील. हा निधी तुमचा आहे, तुम्हाला मिळणारच आहे. याचा अधिकार सरकारला असतो आणि त्याच विशेष अधिकाराचा वापर करून सरकारने 4000 रुपये टाकायचा निर्णय आता तुमच्यापर्यंत घेतलेला आहे. आता पहा इकडे सरकारने सांगितलं आहे की पहिल्या यादीत नंबर लावण्यासाठी एक गोष्ट, तुमच्या 4 गोष्टी तुम्हाला क्लिक करायचं आहे, गरजेचं आहे की म्हणजे 4 नियम कोणते आहेत. 4 नियमच्या पातळी 4000 रुपये भेटणार आहेत. आता ही केवायसी असेल, सरकारने स्पष्ट सांगितलं की केवायसी अनिवार्य केली आहे. पहा, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 9वा हप्ता एकत्र येण्याची ही सूचना आहे तुमच्यासाठी. पूर्वी सगळ्या शेतकऱ्याला मिळायचे, पण आता शेतकरी खरंच गरजू आहे, श्रीमंत नाही आहे, अशा शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे. गरीब आणि गरजू शेतकऱ्यांना
हा लाभ मिळणार नाही. माध्यमातून सरकारने एक वेगळी प्रक्रिया सुरू केली, ई-KYC प्रक्रिया. त्यामध्ये सर्व काही दिसून येतं की शेतकऱ्याच्या नावावर किती जमा आहे, शेतकऱ्याचं किती इन्कम आहे, सर्व काही. त्या बांधवांना, शेतकरी बांधवांना KYC प्रक्रिया फक्त त्यांच्या खात्यावर आता 8व्या हप्त्याचे 2000 आणि 9व्या हप्त्याचे 2000 असे टोटल 4000 रुपये येणार आहेत. त्यामुळे काळजी करायची नमो शेतकऱ्यांच्या. जी कोण घेतात हप्ता त्यांना काहीच भीती नाही आहे. ज्यांना भीती आहे त्यांनी उल्लंघन केलंय, नियमांचं पालन केलं नाही, त्यांनाच भीती आहे, कारण अपात्र ठरवलं जाणार आहे. आता बघा इथे ई-KYC केल्यानंतर पाहूया आपण, पैसे तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे वेळेवर रेशन कार्ड असणार अतिशय आवश्यक आहे. जर तुमचं नाही केली तर ई-KYC पैसे नाही मिळणार. रेशन कार्ड जर असेल तुम्हाला 4000 रुपये मिळणार आहेत. त्या म्हणजे तुमचं घराचं एकापेक्षा जास्त लाभार्थी असाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. तर एकच लाभार्थी असेल तर SRTच्या ठिकाणी मंजूर केली असेल तर तुम्ही, जर तुमच्या एखाद्या शेतकरी असाल तर पत्नी लाभ घेत असेल किंवा मुलगा लाभ घेत असेल, अशा प्रकारे 2 ते 3 यादी टाकून बाद करण्यात येऊ शकतं. उत्पन्न कमी असावं, 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. त्यामुळे तुम्हाला या फेरीतनं बाद होऊ शकता. त्यामुळे तुम्हाला हप्ता मिळू शकत नाही. जर तुमच्या एखाद्या नावावर जमीन असेल त्याला मिळू शकतो. म्हणजे जर कमी असेल तर या ठिकाणी असं उत्पन्नाची वेगळी अट असेल लावलेली असते. उत्पन्न जर वाढलेलं असेल तर देखील तुमचा आता लाभ बंद होणार आहे. अशा प्रकारच्या याचं वितरण येणार. या काळात आता मतदान होतं असल्यामुळे सरकारने निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. नक्कीच येणाऱ्या काळात तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात. तुम्हाला नमो शेतकरीचा हप्ता मिळू शकतो, PM किसानचा हप्ता मिळू शकतो, काही जमा होऊ शकतो. तर किती पैसे त्या ठिकाणी जमा होऊ शकतात, तुम्हाला कुठला हप्ता पेंडिंग राहू शकतो, नक्की कमेंट करून कळवा. कारण काही जिल्ह्यांची यादी आता स्पष्टपणे सांगितली आहे. ठराविक जिल्हे आहेत तिथे आता लवकरात लवकर हे पैसे येणार आहेत. पहा, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि तुमच्या चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा एकदा सांगतो, चला अशीच महत्त्वपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलवर देत असतो. आणि मराठी हेल्पलाईन चॅनलसाठी तुम्ही आत्ता सबस्क्राईब करून ठेवला तर नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. चला तर जय हिंद, जय महाराष्ट्र.